नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या गव्हर्नमेंट अपडेट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे। ती बातमी आहे गॅस सिलेंडरच्या संदर्भातली। मित्रांनो, सरकारने काही नियम आणि अटी लागू केलेले आहेत आणि त्या अटी आणि नियम कधीपासून सुरू होणार आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही आपल्या गव्हर्नमेंट अपडेट या यूट्यूब चॅनलला अजून पण सबस्क्राइब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या, कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण सर्वात आधी आपल्या या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो। तर चला, जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात। मित्रांनो, LPG गॅस सिलेंडर धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। गॅस कंपन्यांनी घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी ई-KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे। या नवीन नियमांनुसार जे ग्राहक ई-KYC करणार नाही त्यांचे गॅस कनेक्शन बंद होण्याची शक्यता आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे सविस्तर माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, आता ई-KYCचं महत्त्व काय आहे तर बघा, LPG गॅस वितरण कंपन्यांनी घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांना ओळखण्यासाठी ई-KYC उपक्रमाला पुन्हा एकदा गती दिली आहे। हा उपक्रम ग्राहकांची माहिती अद्ययावत करण्यासाठी आणि गैरवापर रोखण्यासाठी महत्त्वाचा आहे। ई-KYCमुळे कंपन्यांना आपल्या ग्राहकांची अचूक माहिती मिळते, ज्यामुळे सेवा अधिक कार्यक्षम होते। सर्व घरगुती आणि व्यावसायिक LPG ग्राहकांसाठी ई-KYC सुद्धा अनिवार्य केलेली आहे। ज्या ग्राहकांनी ई-KYC केले नाही त्यांना पुढील आठवड्यापासून गॅस सिलेंडर मिळणार नाही। ई-KYC न करणाऱ्या ग्राहकांचे गॅस कनेक्शन बंद करण्यात येईल। तसेच हे नवीन नियम 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत। मित्रांनो, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ई-KYC करून घ्या। आता या ई-KYC करण्याचे त्या 2 पद्धतीने सुद्धा तुम्ही ही ई-KYC पूर्ण करू शकता। त्यातली पहिली पद्धत आहे ऑफलाईन पद्धत। तर मित्रांनो, जवळच्या गॅस एजन्सी किंवा वितरण केंद्रावर जा, आधार कार्ड घेऊन जा, तेथील कर्मचारी तुमची ई-KYC पूर्ण करून देतील। ही आहे ऑफलाईन पद्धत। जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ई-KYC करायची असेल तर बघा, संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरती जा, ई-KYC विभागात जा, आवश्यक माहिती भरा आणि आधार कार्डची कॉपी स्कॅन करा। नंतर तिथे ती अपलोड करा आणि ते सर्व झाल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल, तो OTP सबमिट करा आणि नंतर तुमच्या फॉर्म भरण्याची ई-KYC झालेली प्रक्रिया पूर्ण होईल असा तुम्हाला मेसेज येईल। तसेच मित्रांनो, ई-KYC हा LPG ग्राहकांसाठी एक महत्त्वाचा बदल आहे। हा बदल ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सेवेच्या गुणवत्तेसाठी केला गेला आहे। सर्व ग्राहकांनी या नियमाचे पालन करावे आणि आपली ई-KYC वेळेत पूर्ण करावी। या पद्धतीने आपण आपले गॅस कनेक्शन सुरक्षित ठेवू शकतो आणि कोणत्याही अडचणीला टाळू शकतो। LPG हा दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे या नवीन नियमांकडे गांभीर्याने पाहणे अत्यंत आवश्यक आहे। ई-KYC प्रक्रिया सोपी आणि जलद आहे। ती पूर्ण करण्यासाठी फक्त थोडा वेळ आणि प्रयत्न करावे लागतात। या छोट्याशा प्रयत्नाने आपण आपल्या गॅस पुरवठ्याची खात्री करू शकतो आणि भविष्यात होणाऱ्या कोणत्याही अडचणी टाळू शकतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला आता 1 सप्टेंबरपासून जे नियम लागू करण्यात आलेले आहे ते नियम आहेत ई-KYCचे आणि तुम्ही लवकरात लवकर तुमची ई-KYC पूर्ण करून घ्या, नाहीतर तुमचं गॅस कनेक्शन बंद करण्यात येईल आणि तुम्हाला पुढच्या आठवड्यापासून गॅससुद्धा मिळणार नाही। तर मित्रांनो, अपेक्षा करतो की आजची माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरली असेल तर एक व्हिडिओला लाईक करा, चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर मित्रांनासुद्धा शेअर करा, आपल्या नातेवाईकांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या नवीन नियमांबद्दल माहिती पडायला हवी। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो, परत भेटूयात। धन्यवाद।